हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवापम्। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र इतेनागतो ज्ञानराजा सुपात्र तया चरिता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपल्या सर्व श्रोत्यांना वंदन करतो आणि आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 153 नंबरच्या ओळीपर्यंतचा विचार केलेला होता आणि माऊली वर्णन करून खूप विस्तृत पद्धतीने वर्णन केलेलं आहे। अवजानंती मामुडा मानुषी तनुमाश्रितम परम भावम जानंतो मम भूत महेश्वरम, या 11व्या श्लोकावरती माऊलीने अत्यंत विस्तृत पद्धतीनं कसं जाणलं पाहिजे आणि कसं जाणणं जे आहे ते चुकीचं कसं आहे। भगवंताला जे जाणणं, आपलं जे जाणणं म्हणतो आपण, मी भक्तीने जाणतो, कर्माच्या द्वारे त्याला जाणतो, ज्ञानाच्या द्वारे त्याला जाणतो, उपासनेच्या द्वारे जाणतो, पण हे माझं जाणणं जे आहे ते यथार्थ आहे की नाही ते कसं ठरवायचं त्याचे निकष माऊली या ओव्यांच्या मधून आपल्याला देतात। त्यामुळं खरंच भगवंताला जर जाणायचं असेल, आपल्याला मागच्या वेळा विचार केलेला होता की चाड असेल तर काय वर्णन केलेलं आहे माऊलीने, किंबहुना भवा बिहाया आणि साची चाड आथी जरी मिया। माझला जाण्याची जर तुला तळमळ असेल आणि खरंच तुला संसाराची भीती वाटत असेल तर तुला योग्य पद्धतीनं भगवंताचं काय होईल, ज्ञान होईल। आणि परमात्म्याचं ज्ञान होण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत, मग त्या चुकीच्या पद्धतीने जे आपण करतो ती चुकीची पद्धत वर्णन करताना एक दृष्टांत माऊलीने 153 नंबरच्या ओळीमध्ये दिलेला आहे की पश्चिम समुद्राच्या तटाला म्हणजे किनाऱ्याला जायसाठी पूर्व दिशेकडून निघणं योग्य आहे काय सांगा बघू? पूर्वीकडे जाऊन चालेल काय? नामदेवांचा अभंग आहे ना, काळ देहाशी आला काहू आम्ही आनंदे नाचू। इथं काय म्हणतात ते, माझे गाणे कुठे काहीतरी आठवण झाले मला ते, तर ते म्हणतात एका बाजूला आपलं करणं असतं आणि दुसऱ्या बाजूला भगवंत असतो। एका बाजूला ती गोष्ट हरवलेली असते, दुसऱ्या बाजूला ती शोधायला चालू असते। नसरुद्दीन काय तो कोण आहे, तो मुल्ला नसरुद्दीनच्या कथेमध्ये जे वर्णन केलेलं आहे तसा प्रकार आहे। मग त्याची सुई हरवली ना, ती घरामध्ये हरवलेली असते आणि तो शोधतो कुठं, तर बाहेर असणाऱ्या जो लाईटचा खांब आहे ना, त्या लाईटच्या खांबाच्या तिथं उजेडामध्ये शोधत असतो। का तिथं शोधतोस, तर म्हणे इथं प्रकाश आहे आणि घरामध्ये अंधार आहे। अरे पण घरामध्ये अंधार आहे, तो अंधार घालवायला पाहिजे आणि तिथंच शोधायला पाहिजे। बाहेर प्रकाश आहे, तो काय करायचा प्रकाश असून सुद्धा तुझं हरवले तुझ्या जवळ आहे आणि तू बाहेर शोधायला लागलास। तसं मी माझं सुख जे आहे ते बाहेरचे लोक, बाहेरची परिस्थिती, बाहेर असणाऱ्या घटना, भूत भविष्य काळात वर्तमान काळात घडणारे सगळे जे घटना आहे त्या घटनेवरती माझं सुख मी अवलंबून ठेवतो आणि म्हणून खरं सुख आहे, खरा अंधार कुठं आहे, माझ्या घरातच आहे। बरं हरवलेली वस्तू कुठं आहे, माझ्या घरातच आहे, अंधार पण माझ्या घरात आहे। मग मी काय करायला पाहिजे, वस्तू शोधायसाठी माझाच अंधार घालवला पाहिजे ना। म्हणजे माझ्यातच असलेला अज्ञानाचा अंधकार जो आहे तो अज्ञान अंधकार घालवलाच पाहिजे, म्हणजेच आपल्याला आपल्यात जे हरवलेली जी वस्तू आहे त्या वस्तूचा बरोबर शोध लागेल। काय मला सापडत नाही, माझ्याजवळ अंधार आहे, अरे अंधार आहे म्हणून काय प्रकाश आहे, बाहेर प्रकाश आहे म्हणून बाहेरच्या प्रकाशात शोधायला जातोस काय? तसं मी सुख कुठं करतोय, विषयामध्ये सुख आहे, खाण्या जेवण्यामध्ये, दागिनं वापरण्यामध्ये, मौज मजा करण्यामध्ये, या सगळ्यामध्ये मला सुख दिसतं। मुलाबाळांच्या मध्ये मला सुख दिसतं, बाहेर आहे सगळं। आणि आज काय आहे ते आहे
पण आत आहे अंधार, तिकडे लक्षच जात नाही. मुळात काय करावं मग? फक्त अंधारच घालवायचा आहे, फक्त अंधाराला घालवायचा आहे. दृष्टी आपली आहेच, त्या दृष्टीला तो सहज दिसेल, तो तिथंच आहे. फक्त माझी शोधण्याची दिशा, शोधण्याचं जे लोकेशन आहे ते कुठंतरी बिघडलेलं आहे. आणि म्हणून मला किती वेळ मी जरी बाहेर एखादी गोष्ट जर शोधत बसलो तरी मला आतली गोष्ट सापडेल काय? नाही सापडणार. किती बाहेर शोधा जावा. मी इतकं केलं, तितकं केलं, अमुक केलं, किती तीर्थयात्रा केल्या, ती मजा असते म्हणून तिथनं काय काय खरेदी करून आलो. आता एवढं सगळं पाहिलंय म्हणून लोकांना कधी एकदा सांगेन, कारण मला इतरांना जमलं नाही ते, मी फक्त केलं. एवढा विमानाचा प्रवास केला, एवढा ट्रेनचा प्रवास करून इथं थांबलो, तिथं एवढे एवढे महाराज आणि मठ भेटले, त्यामध्ये असं आम्हाला बघायला मिळालं. हो ठीक आहे, आता घरी आल्यावर तुम्ही शांत व्हायला पाहिजे. मग नाही शांत व्हायला, मग शांत व्हायला नाही तर तिकडे गेल तर तो शांतीसाठी नाही, मौजमजेसाठीच आहे. म्हणजे सगळीकडे दृष्टी ठेवताना, जशी मूर्तीकडे बघताना सुद्धा मूर्ती म्हणून त्याकडे मातीची मूर्ती आहे, शाडूची मूर्ती आहे, पितळेची मूर्ती आहे म्हणून पितळ म्हणून बघायचं, शाडू म्हणून बघायचा, माती म्हणून त्या मूर्तीकडे बघायचं, देव म्हणून नाही बघायचं. मग सापडेल काय? तू सांगा बघू. हा मुख्य मुद्द्याला धरून माऊली एवढा विस्तार करायला लागलेत. आणि काय काय किती उभ्या टाकलेल्या आहेत बघा त्याचं. म्हणून काय म्हणलेलं आहे की तिथं पश्चिम समुद्राची या तटा, काल आपण विचार केला होता, अगा काही पश्चिम समुद्राची या तटा, निघता हे पूर्विली या वाटा, का कोंडा कांडिता सुबटा कनु हातडे. अरे नुसता कोंड्याचा आहे तो सगळा. किती त्या विषयाला घासून खासून काहीतरी करा, झोपेचं सुख कितीही घ्या, शेवटी कंटाळाच येणार आहे. कसा त्यामध्ये देव सापडेल? कारण झोपेनंतर परत प्रपंचाचाच विचार येतात ना. जागे झाल्यानंतर जागेपणी सुद्धा झोपेचा अनुभव येतो का? हा मुद्दा त्यातला आहे. संत जागेपणी झोपलेले असतात आणि आम्ही झोपेत सुद्धा स्वप्न बघत असतोय. म्हणजे झोपेतही झोपत नाही आम्ही. गंमतशीर गोष्ट आहे. जागा असताना संत काय करत असतात? जागा असतात ती, पण जे झोपेतलं सुख आमचं असते ना ते जागेपणी भोगत असतात, डोळे उघडे ठेवून भोगत असतात, कामं करीत भोगत असतात. पण आपल्याला ते जमत नाही, त्यांना तो बरोबर पत्ता सापडलेला असतो. म्हणून कितीही कोंडा काढला, त्याचा भोगा करून आणि काढला तर त्यातनं काय मिळणार आहे? मिळून काहीच नाही मिळणार. धान्य मिळेल काय? अहो धान्य अगोदरच बाजूला आहे, त्या धान्याकडे लक्षच नाही आहे, कोंडाच काढायला चालू आहे. किती जन्म? अनेक जन्मापासून कोंडाच काढायचा आहे, अनेक जन्मापासून पश्चिमेच्या समुद्राकडे जायचं आहे, पण पूर्वी दिशेला जायला चालू आहे. दिशाच बदलून टाकलेल्या आहे. सद्गुरूंना शरण जावं, शास्त्राला शरण जावं, भगवंताला शरण जावं आणि समजून घ्यावं की मला योग्य ती दिशा द्या. मी नाम घेतो पण माझं नाम त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे, असं काहीतरी ही जी कनेक्शन आहे त्याच्याने आमचं जोडून द्या. कारण मूळचं जे आहे ना, मी घेतोय पण फ्यूज उडालेली आहे. काय झालेलं आहे? मधलं लाईट कनेक्शनच नाही आहे, पण मी मात्र घ्यायला लागलोय सगळं. नाम घेतोय की, नाम चालू आहे की नाही? आहे, पण तिथंपर्यंत पोचत नाही का? मधलं कनेक्शनच बंद आहे. कनेक्शन शब्दाचा अर्थ आहे त्याला समजून उमजून नाम घेत नाही आपण. राम कृष्ण हरी असा हा राम, हा कृष्ण जो आहे तोच शिव आहे, तोच दत्त आहे, तो मी आहे, या भावनेनं त्याच्याकडे पाहिलं जात नाही आणि म्हणून ते समजून येत नाही. रामकृष्ण हरी हे नामच राहतं. कसं? नाम रूप आकार जे आहेत ना तशा प्रकारचं नामच राहतं. ते नुसतं नाव राहतं. नामाच्या आत घुसायचं असेल तर नामाच्या पलीकडे असणारं ते जे आहे, नाम शेवटी उपाधीच आहे, कारण ठेवलेलं नाव असतं. पण नावाच्या उपाधीच्या पाठीमागे आपण जाता आलं पाहिजे ना, आपल्याला उपाधीच्या पलीकडे जाता आलं पाहिजे. आणि तोच विचार माऊलींनी विस्तारपूर्वक सांगितलेला आहे. पुढे आता 154 नंबरमध्ये काय बोलतात बघा. तैसे विकारले हे स्थूळ जाणतले आम्ही जाणतसे केवळ, काय फेन पिता जळसे विले होय. आणि अनेक दृष्टांत देऊन सांगितलेलं आहे की हे विकारले जे स्थूळ, हे स्थूळ जे आहे ते विकारयुक्त आहे. जन्मादी विकाराला प्राप्त झालेलं हे माझं स्थूल शरीर जाणले असता भगवंताचं शरीर आहे. राम जन्माला आले, कृष्ण जन्माला आले, पण ते शरीर आहे आणि शरीर म्हटलं की विकार आहे, कारण त्याला लागलेलं आहे
काय आहे? जन्म मरणादी विकार आहेत या स्थूल शरीराला, आणि ते जाणले असता मी केवळ जो असणारा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त या स्वरूपाने जाणला जातो काय? माझं स्वरूप नित्य आहे, मी निराकार आहे, निरवयव आहे, निर्विशेष आहे. हे सगळं जाणणं त्यातून होते का? शरीराकडे बघितल्यामुळं, भगवंताच्या अवतारी शरीराकडे पाहिल्यामुळं त्या अवताराबद्दलच्या असणाऱ्या मर्यादा आहेतच ना. शरीर म्हटलं की लिमिटेशन्स आलेच, आणि व्यापकता संपून जाते आणि परिच्छिन्नताच येते. भगवंत म्हणतात माझ्या अवतारी असणाऱ्या शरीराकडे बघून का उपयोग आहे? सगळे विकारयुक्त शरीर आहे, आणि त्या शरीराला तुम्ही माणूसच समजायला लागलाय. पण या शरीराच्या पाठीमागं असणारं माझं दिव्य स्वरूप आहे, जे नित्य शुद्ध मुक्त असं स्वरूप माझं आहे. त्याला आकार नाही, त्याला अवयव नाहीत, त्याच्यात कुठलंही विशेषत्व नाही, असं निर्विशेष असणारं जे आहे ते तत्व. म्हणून तुम्ही मला जाणताय का? मग असं जर जाणत नसाल तर मग पुढे जाऊन दृष्टांत देतात, फेस प्यायल्यामुळं पाणी पिल्यासारखं होईल का? काय म्हणलेलं आहे? काय फेन पिता जळ शिविले होय. म्हणजे फेन म्हणजे फेस, तो पाहुण्यावरती फेस असतो, तो फेस जर आपण प्यालो तर पाणी प्यायल्यासारखी आपली तहान जाईल का? नाही जाणार. असं समाधान जे मिळत नाही ते संपूर्णपणाने त्या भगवंताला परमात्म्याला न जाणल्यामुळे. त्याचं एका अंगाने विचार करून चालणार नाही, सर्वांगाने त्याचा विचार करायला पाहिजे. आणि असा विचार जर करायचा असेल तर तो या आकारात नाही, हा तो गुणात नाही, कुठल्या विशेषामध्ये त्याच्या मर्यादा सामावलेल्या नाही, तो त्या मर्यादेच्या पलीकडचं असं व्यापक तत्वत्व आहे, असं त्याला समजून घेतलं पाहिजे. मग आपण सगळ्यांच्याकडे बघताना आपली दृष्टी सुद्धा अशी परमात्ममय होऊन जाते, विठ्ठलमय होऊन जाते. माणसं तरी विठ्ठल दिसायला लागतील, वस्तू ज्या आहेत अचेतन वस्तू, जड वस्तू आहेत, घरातल्या जड वस्तू आहेत आपण म्हणूया, त्या सुद्धा आपल्याला आपण त्याचा वापर करताना ह्याच्यामध्ये परमात्मा आहे असं समजून त्याचा वापर आपण करायला चालू करू, आणि त्यावेळी आपल्याला एक वेगळा अनुभव यायला लागेल. मग आपण वेगळे राहत नाही त्यापेक्षा. आपण घरातल्या काही मंडळी तरी मी बघितलं की हंतरून झोपलेल्या हंतरुणाला सुद्धा नमस्कार करतात उठल्यानंतर सकाळी. का? रात्रभर माझी हंतरुणाने या सेवा केली, भगवंतासारखंच ते आहे म्हणून मी त्याला नमस्कार करतो. किती सुंदर विचार आहे बघा. आणि हा विचार ज्याला कळला त्याला समजेल या मूर्तीच्या पाठीमागं असलेलं, या शरीरधारी अवतारांच्या पाठीमागं असलेलं तत्व जे आहे ते कळायला लागेल. माऊलींना कुणी ओळखलं सांगा बघू? ज्ञानेश्वर माऊलींना कुणी ओळखलं? बरं, ते ओळखायला किती रेड्याच्या मुखी वेद बोलवावे लागले, त्यावेळी भिंत चालवावी लागली. आता हे चालणाऱ्या भिंती त्यामध्ये त्यांना वाटली मजा, म्हणजे एखादा चमत्कार करून दाखवल्यानंतर मगच खरेपणा पटायला लागला. पण हे चमत्कार सिद्धीभोवतीचं मर्यादित आहे. ज्ञानेश्वर माऊलींचं जे दिव्य तत्व आहे ते त्याच्या पलीकडं आहे. आजही ते मार्गदर्शन करतात ना. आजही आळंदीमध्ये ज्यांना पाहिजे त्यांना दर्शन मिळतं. म्हणजे दर्शन म्हणजे साक्षात माऊली त्यांना दर्शन देत असतात. किती वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. पण आपण त्यांना जे वागवलं, त्यांना आपण जे काय करतो, त्याच्याकडे जी दृष्टी आहे देहरूपाने पाहतो. म्हणून जन्मादी विकाराला प्राप्त झालेलं माझं स्थूल शरीर जे आहे ते जाणलं असता मी नित्यरूप आहे, मी व्यापक आहे, शुद्ध आहे, मी निराकार आहे, जाणणं होईल का? तैसे विकारले हे स्थूळ, माझे हे स्थूळ शरीर विकारलेलं आहे. जाणितले या मी जाणतसे केवळ, जाणलेचे प्राप्त माझे स्थूळ शरीर जाणले असता जाणतसे, तर मी जाणतसे केवळ, मी केवळ जो शुद्ध आहे तो मला जाणला का तुम्ही? एकमेव तत्व आहे ते नाही. जसं उदाहरण दिलंय, फेस प्यायल्यामुळं पाणी प्यायल्याचं समाधान मिळत नाही. असं वरवरची मूर्तीपूजा आहे ना, भाव नसलेली मूर्तीपूजा, भाव नसलेलं नाम आणि लक्ष नसलेलं ध्यान काय उपयोगाचं आहे सांगा बघू? लक्ष आहे प्रपंचाचं, विचार चाललेत प्रपंचाचं, आणि मूर्ती आहे देवाची समोर. ह्या ठिकाणी विकारलेलं आहे का नाही सगळं? आपलं सगळं विकारलेलं यातनं युक्त होऊन मुळात मीच विकारयुक्त आहे. म्हणून मला तो शुद्ध आहे, नित्य आहे, तो समजून घेता येत नाही. म्हणून त्यामध्ये माऊलींनी वर्णन केलेलं आहे की
पुढे जन्मादी विकार जे प्राप्त झालेले असतात, त्यामुळं माझं शरीर जाणून का उपयोग आहे? जे विकारयुक्त आहे, मी शुद्ध आहे, निर्विकार आहे, हे जाणता येणार नाही. जसं पेस पिऊन पाणी पिण्याचं समाधान मिळणार नाही, त्यामुळे नामरूपाने साकार झालेल्या स्थूल जगाच्या विस्ताराचा ज्ञानेंद्रियाने होणाऱ्या ज्ञानानं माझे यथार्थ ज्ञान होईल कसं सांगा बघू? ह्या सामान्य इंद्रियाने हे नामरूपाचं सगळं ज्ञान होतं. माझी जी इंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय जे आहेत, ते ज्ञानेंद्रियांचं पंच ज्ञानेंद्रियाचं ज्ञान नामरूपाचंच होतं ना, बाकी कशाचं होत नाही. त्यामुळे स्थूल जगाचा विस्तार आपल्याला करतो. तहान भागवायची असेल तर पाणीच प्यायला पाहिजे. तशी शांतीने सुख पाहिजे असेल तर परमात्म्याला जाणून घेतला पाहिजे. जगाला जाणून, शरीराला जाणून उपयोग नाही. आज सुद्धा माझ्याकडे मी पाहताना माझं शरीर मी शरीर म्हणूनच पाहतो. किती चूक करतोय बघा. तसं अवतारी पुरुषामध्ये रामकृष्णादी अवतार जे झाले त्यांच्याकडे बघताना हा कृष्ण जे आहे ते कृष्ण म्हणजे देवकीच्या पोटी जन्मलेला कृष्ण असंच म्हणतात. ह्याच्या पलीकडे जाऊन त्याचा विचार केला काय असं भगवंत म्हणतात. मग इथे विचार सांगताना म्हणतात आज सुद्धा ते देवाचे अवतार राहू देत, मी माझ्या अवताराकडे बघूया. मी जन्माला आलोय, मला शरीर आहे, ह्या शरीराकडेच बघतो मी मनाला म्हणतो. म्हणून माझंच यथार्थ ज्ञान मला का होत नाही? तर मी शरीराचा अभ्यास करून मी तो समजतो. मी असा आहे, मी इतका उंचीचा आहे, माझं एवढं वजन आहे, त्याला माझं नाम असं आहे आणि माझं घर वंश असा आहे, मी अमुक ठिकाणी राहतो. कसं आपल्याला आपण परिच्छिन्न केले बघा, मर्यादित केले. एवढंच माझं नाव आहे, दुसरं माझं नाव नाही, तेच माझं नाव आहे, हेच माझं शरीर आहे. अरे पण या शरीराबरोबर हळूहळू त्याच्या पलीकडे जा. तुला तुझं जीव रूपाच्या पलीकडे गेलास की तुझं आत्मस्वरूप दिसायला लागेल. म्हणून मी देह आहे एकदम खालची अवस्था, मी जीव आहे त्याच्यावरची अवस्था, पण मी ब्रह्म आहे ही सर्वश्रेष्ठ अवस्था. त्या सर्वश्रेष्ठ अवस्थेपर्यंत आपण देहाच्या बाबतीत पोहोचलं पाहिजे. ही तर ज्ञानेश्वर माऊली अखंड ब्रह्मांडाचा विचार आपल्याला प्रकृतीचा सांगायला. इकडे बघित बसण्यापेक्षा आपल्या देहाकडेच बघायचं आणि देहाच्या द्वारे भगवंताचा विचार समजून जर घेतला तर पटदिशी समजतो. त्यामुळे नाम रूप असलेला हा विस्तार जगाचा विस्तार आहे. याला किती समजून घेतलं तर शांती, तृप्ती, समाधान मिळणार नाही. जसं फेस पिऊन पाणी पिल्यासारखं ताण भागणार नाही. किती प्या फेस, तहान जाणारच नाही. कसं कितीही तीर्थयात्रा करा, कितीही रोज दिवसभर देवपूजा करत बसा, दिवसभर माळा ओढीत बसा, अशा पद्धतीने जर देवाला समजून नाही घेतला तर कळणारच नाही. आणि जी शांती, तृप्ती, जे समाधान मिळायचं आहे मिळणारच नाही. कारण आपण ध्येयधारी असतो. मी व्यापारी असलो ना, व्यापारी पद्धतीने देव समजून घेतो. त्याला किती दान दिलं पाहिजे, किती रुपयाचं दान दिल्यामुळं तो संतुष्ट होईल, सगळी व्यापारी दृष्टी असते ती. ह्या व्यापारी दृष्टीतून थोडंसं बाहेर, जसा मी आहे तसं मी देवाकडे पाहायला लागतो. मग विकारयुक्त मी, तसा विकारयुक्त देव दिसायला लागतो. हाच मुद्दा घेऊन माऊली बोलतात, म्हणून मोहिलेनी मनोधर्मे हेची मी मानुनी संभ्रमे, मग येतीची जी जन्मकर्मे ती मजची म्हणती. आता पुढे जाऊन आणि विस्तार करायला लागलेत बघा. मायेने मोहित झालेले, मोहिलेनी मनोधर्मे, ज्यांची मनोवृत्ती अविचारी मनोवृत्तीनं हे मनुष्य शरीर माझे खरे स्वरूप आहे, हेची मी मानुनी संभ्रमे, संभ्रम झालेला आहे, हेच माझं शरीर खरं आहे असं भ्रमाने समजून मग येथीची जी जन्मकर्मे ती मजची म्हणती. म्हणजे या शरीराची सगळी जन्मकर्म जी आहे, काय उठणं बसणं, आंघोळ, खाणं, जेवणं पिणं, हे सगळी कर्म जी आहेत ती माझीच आहेत असं म्हणतात. कशामुळं? भ्रमानं. म्हणजे मी त्या कृष्णाकडे बघताना, प्रभू रामचंद्रांच्याकडे बघताना, मूर्तीकडे पाहताना त्यालाच काहीतरी देतोय आपण. आणि हे कसं आहे? मोहिलीने मनोधर्मे, म्हणजे मोहामुळं मायेने मोहित झालेले ही अविचारी मनोवृत्ती आहे. आणि हे शरीर माझं खरं स्वरूप आहे असं त्यांना वाटतं. वास्तविक हे शरीर नाशिवंत आहे, ते माझं खरं स्वरूप कसं असेल? मग त्या नाशिवंत शरीराच्या मागे असलेलं अविनाश तत्व मी आहे असं कळलं पाहिजे. त्यामुळे जन्म व कर्म ही माझीच समजतात. मी जन्माला आलो, मी गेलो, माझा अवतार संपला, आता मी नाहीसा झालो,
असं समजत असतात, कारण देह पडला म्हणून. पण अवतारातील शरीरे ही माझी खरी शरीरे मानतात. आणि निर्गुण परमात्माच्या ठिकाणी त्यात काही गुण नाही. निर्गुण असलेल्या परमात्म्याच्या ठिकाणी जन्म कर्म असे विकार पाहतात, किंवा मोह किंवा ब्रह्म हेच त्याला कारण आहे. मोहिनीने मनोधर्मी शब्द वापरला, दुसरं काही नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आंधळी ती तुका म्हणे संसारी, जोही नाही हरी ओळखिला. कोण आंधळे आहेत? ज्यानं खऱ्या अर्थानं हरीला ओळखला नाही. नाथ महाराज म्हणतात, धन्य ते संसारी याने ओळखला हरी. ज्यानं हरीला ओळखले ना, त्यांचा संसार धन्य झाला, त्यांचा जन्म कृतार्थ झाला. नाहीतर कृतार्थता प्राप्त होत नाही. कृतार्थता काय फीस पिऊन पाणी प्यायल्याचा आनंद मिळेल का? तसं कितीही जन्मात काहीही केलं आपण तरी सुद्धा प्रपंचाच्या द्वारे, शरीराच्या द्वारे त्याला जाणता येणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आंधळी ती तुका म्हणे संसारी. संसारामध्ये राहतात आणि संसाराचा विचार करतात, आंधळे आहेत. जोपर्यंत जोही नाही हरी ओळखीला. दृष्टी कधी प्राप्त होईल? आंधळेपणाची दृष्टी कधी जाईल? आंधळेपणा कधी जाईल? जेव्हा आपण हरीला ओळखू तेव्हा. त्याचं खरं स्वरूप ओळखता आलं पाहिजे, त्याला दृष्टी उघडीच असायला पाहिजे. म्हणून इथं वर्णन करताना म्हणतात, म्हणून मोहिनी मनोधर्मे. हा मोह जो आहे, हा संसाराचा मोह जोपर्यंत आहे तोपर्यंत देवाला ओळखता येणार नाही. जोपर्यंत संसाराचे विकार माझ्यामध्ये आहेत तोपर्यंत मला हरीला ओळखता येणार नाही. ओळखला हरी धन्य तो संसारी, अशी धन्यता प्राप्त होणार नाही. आता पुढे वर्णन करता, येतुलिनी अनामा नाम. आता वर्णन करा वेगळ्या पद्धतीने चालू केले बघा. येतुलिनी या कारणामुळे, अनामा नाम, मला नाव नाही तरी त्याला नाव देतात. मज अक्रियाशी कर्म, म्हणजे मी निष्क्रिय आहे, मला माझ्याकडून कर्म घडतं असं त्यांना वाटतं. आणि विदेयाशी देहधर्म आरोपिती, माझ्यावर आरोप कसला करतात? मी देहरहित असून सुद्धा माझ्याकडे देह आहे, देहधर्म आहे असा आरोप करतात. म्हणजे देवाला खायला लागतंय, तो भूक लागली असेल त्याला, असं ओळखतात. कशावर ओळखतात? ती आम्हाला भूक लागते ना, त्यावरून त्यांना वाटते देवाला भूक लागली असेल. मग मी माझ्याकडे बघताना शरीर रूपानंच बघतो, त्यामुळे देवाकडे बघताना सुद्धा शरीर रूपानंच बघतो. मुद्दा हा आहे, नाव नाही त्याला कुठं नाव आहे? कसलं नाव आहे? ब्रह्माला नाव नाही. ब्रह्म कसं आहे बघा, ते ब्रह्म म्हणतात. तो आणि तीच्या पलीकडे आहे. ते लक्षात आलं काय? तोही म्हणत नाहीत त्याला, आणि त्याला ती पण म्हणत नाही. ती ब्रह्म म्हणत नाही, तो ब्रह्म म्हणत नाही, तर ते ब्रह्म म्हणतात. यावरून लक्षात ठेवायचं, तो आणि तीच्या ते पलीकडचा आहे. आणि माझा सगळा संसार तो आणि ती यांच्या मध्येच अडकलेला आहे. आणि म्हणून मी त्याच्या पलीकडे जात नाही. म्हणून मला नाम नाही. मग नाम नाही उगेच ठेवायचं म्हणून ओम, विठ्ठल, हरी, पांडुरंग, नंतर कृष्ण, राम अशी नावं ठेवलेली आहेत. फक्त आपल्या प्रेमाखातर नावं ठेवलेली आहेत. वास्तविक त्याला नावच नाही. येतुलिनी अनामा नाम मज अक्रियाशी कर्म. अक्रिया म्हणजे मी निष्क्रिय आहे पूर्ण. कसं आहे? मी निष्क्रिय आहे. किती नंबरची होईल? 156 नंबरची होईल. म्हणजे माऊली म्हणतात, मी नामरहित असून मला नाम देतात. वास्तविक मला नाम नाही. मी निष्क्रिय आहे तरी माझ्याकडून कर्म घडते असं समजतात. आणि 3 नंबर, मी देहरहित आहे तरी मला देहधर्म आहेत असा आरोप करतात. म्हणजे देहाचे जे धर्म आहेत ना, भूक लागणे, तहान लागणे, आंघोळ करणे, स्वच्छता राखणे, हे देहाचे धर्म आहेत. ते देहाचे धर्म मला पण आहेत असं समजतात. मला नाम नाही तरी नाम देतात. याचा अर्थ आपण असा घ्यायचं नाही बरं काय, सगुण उपासना करूच नाही. म्हणजे विठ्ठल असं नाव द्यायचं नाही का मूर्तीला? नाही, माऊलीने सांगितले द्यायचं नाही, असा त्याचा अर्थ नाही बरं काय. त्याच्या पलीकडे असलेलं तत्व समजून घेतलं पाहिजे. नामरूप हे त्याचा आविष्कार आहे आणि आपण आविष्काराकडे बोलावलं. म्हणजे सूर्याचा प्रकाश, किरण हा त्याचा आविष्कार आहे. मुद्दा कसा आहे बघा, सूर्य आहे पण सूर्याचा प्रकाश किंवा त्याची किरण हा त्याचा आविष्कार आहे. आपण किरणाला नमस्कार करत नाही तर सूर्याला नमस्कार करतो. बरोबर आहे की नाही? तसं नामरूप हा परमात्म्याचा आविष्कार आहे. त्यामुळे नामरूपाकडे न बघता परमात्म्याकडे बघितलं पाहिजे.
हा मुद्दा लक्षात ठेवला आपण तर आपल्याला सगुण उपासना खोटी नाही, चुकीची नाही हेही लक्षात यायला लागेल. अजून पुढे बघत जाणार आहे आपण. लगेच आपला निश्चय करायचा नाही, हे काय खरं नाही वाटतंय. आपण तीर्थयात्रा करतो, नाम घेतो, ध्यान करतो, त्याचं विठ्ठल विठ्ठल म्हणतोय, नाही तसा अर्थ नाही. यथार्थ समजून समगुण उपासना झाली पाहिजे. त्याला समजून घ्या ना, तो असा असा मुळात आहे, पण माझ्या सोयीसाठी मी त्याला मूर्तीत आणून ठेवलेला आहे, माझ्या सोयीसाठी मी त्याला नाम दिलेला आहे, माझ्या सोयीसाठी मी म्हणतो तो करता आहे. इथं मुळात कसा आहे, तो आहे अक्रियाशी कर्म, अक्रियड आहे, अक्रीड तत्व कसं आहे, निष्क्रिय असलेला तो भगवंत आहे. म्हणून परमात्मा निराकार असल्यामुळं ज्याला आकार नाही, रूप नाही, त्याला नाम कसं येणार सांगा. रूप असेल तर नाम येतं. पहिल्यांदा नाम काय, रूप तर पहिल्यांदा रूप. मग रूपच ज्याला नाही त्याला नाम कसं द्यायचं सांगा. मग देताच येत नाही, रूपच नाही, नाम कसं द्यायचं. हा मुद्दा आहे त्यामध्ये. म्हणून वर्णन करताना तुकोबा सुद्धा म्हणतात, मन वाचातीत तुझे हे स्वरूप. माझ्या मनात आणि वाचेला न पकडण्यासारखं तुझं स्वरूप आहे. मन म्हणजे मनानं चिंतन करणं, आणि वाचा म्हणजे त्याचं नाम घेणं, त्याच्याही पलीकडे तू आहेस म्हणतात तुकाराम महाराज. बरोबर आहे की. मन वाचा अतीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केले. म्हणून मी प्रेम नावाचं एक साधन बाहेर काढलं आणि त्या प्रेमानं मी तुला जाणून घेतला. असा प्रेमानं जाणून घेता येते बरं काय. आणि प्रेम करण्यासाठी आकार लागत नाही. आमची सगळी प्रेम आकारात गुंतलेली आहेत, आमची सगळी प्रेम नामात गुंतलेली आहेत, नात्यात गुंतलेली आहेत. नातं पाहिजे ना, नाही तर प्रेम कसं करायचं. रूप पाहिजे ना, नाही तर प्रेम कसं करायचं. नाम पाहिजे ना, नाही तर प्रेम कसं करायचं. हाच मुद्दा माऊली सांगायला, नाम रूप रहित असलेलं हे जे तत्व आहे, त्या तत्वावर जर ज्याचं प्रेम आहे तो परमात्म्याला जाणू शकतो. आणि त्याला भाव नावाचं एक, भक्ती नावाचं एक साधन आहे. श्रद्धा, अढळ श्रद्धा, भाव, भक्ती, दृढ भाव असला पाहिजे. त्याला प्रेम म्हणतात. म्हणून प्रेमानं जाणता येतो त्याला. म्हणूनच तुकोबा म्हणतात, मन वाचातीत तुझे हे स्वरूप. तुझं स्वरूप बाबा मला कळणार नाही, म्हणून या माप, म्हणून मी एक साधन केलं, भक्ती केले. भक्ती ही नावाचं माप मी तुला जाणण्यासाठी वापरलं. आणि बरोबर आहे, अशाच पद्धतीनं तो निराकार, निरवयव, निर्विशेष, निर्गुण आहे असा जाणता येईल तो. तर प्रेमाला कसलीच जात नसते, प्रेम करताना क्रिया नसते. प्रेम हा मनाचा भाव आहे, अंतःकरणाचा भाव आहे. त्यामुळं असा जाणता आला तर त्याला खरंच जाणणं म्हणतात. म्हणून शास्त्र सांगतं त्याला 1000 नावं आहेत की नाही. विष्णू सहस्त्रनाम आहे. विष्णूची किती नामं आपण घेतो श्लोकामध्ये, स्तोत्रामध्ये, सहस्त्र म्हणजे 1000 नावं आहेत. त्यामध्ये ती सगळी नावं आहेत. याचं कारण उपासनेतून त्याला निर्गुण परमात्म्याचा अनुभव यावा. का नाम घ्यायचं त्याचं, तर नाम घेता घेता तो असा असा आहे असं ओळखावं, म्हणून स्तोत्र वाचायची, म्हणून पूजा अर्चा करायची, म्हणून तीर्थयात्रा करायची. त्याला कमी लेखायचं नाही. कमी कशामुळे होते माहिती आहे, तर त्याची किंमत आम्हीच घालवली. तीर्थयात्रेचे असलेलं मूल्य जे आहे ते मूल्य घालवून टाकलं. पूजेतलं मूल्य आपण रोजच्या घरातल्या पूजेतलं मूल्य घालवलं. नामस्मरणातलं मूल्य सुद्धा आपण घालवतो. ते योग्य पद्धतीनं समजून उमजून न घेतल्यामुळं त्याच्यातलं मूल्यच निघून जातं. म्हणून इथं म्हटलेलं आहे की शास्त्र सांगतंय भरपूर, पण त्याला समजून घ्यावं म्हणतात. ते निर्गुणाकडून समजून घेतलं पाहिजे. तो असा असा आहे, पण माझ्या सोयीसाठी मी त्याला नाम दिलेलं आहे. म्हणून शास्त्राने भगवंताला अनेक नावं दिलेली आहेत, भरपूर नावं आहेत. त्यातल्या त्यात एकत्र नावं केलीत आणि ती नावं आपल्याला महाभारतामधल्या विष्णू सहस्त्रनामामध्ये बघायला मिळतात. महाभारतामध्ये तत्वज्ञान देताना म्हणजे कुणी भीष्माचार्याने युधिष्ठिरला महात्म्य सांगितलंय नामाचं आणि ती 1000 नावं सांगितली. मृत्यूसमयी कुणी भीष्माचार्याने युधिष्ठिरला त्या स्तोत्राच्या सुरुवातीलाच आहे बाबा, मग भीष्मवाद वगैरे. तर त्याचा अर्थ असा होतो की ही नावं जी आहेत ही दिलेली आहेत आणि प्रेमानं भक्तानं म्हणलेली आहे. वाटते प्रेमानं राम म्हणावं. आता राम म्हटलं तर प्रेम एक प्रकारचा आत येते.
प्रेम उत्पन्न होण्यासाठी म्हणायचं आहे, वास्तविक त्याला नाम नाही. मुद्दा लक्षात घ्यायचा. आता माझ्या मनामध्ये देवाविषयीचं प्रेम उत्पन्न व्हावं आणि त्याला एक साधन म्हणून नाम वापरतो. म्हणून नाम हे जे देवाचं नाम साध्य होऊ शकत नाही. माऊलींच्या भाषेमध्ये साध्य कधी होईल माहिती आहे? त्याला नामासहित त्याला अनाम आहे असं जाणून घेतल्यानंतर. तो कर्ता करविता आहे म्हणजे क्रियाशील आहे, पण तो मुळात अक्रीड आहे असं समजून तो कर्ता करविता आहे म्हणा, मग काय हरकत नाही. तो कर्ता करविता आहे म्हणायचं, सोपी गोष्ट आहे ना ती. पण मुळात समजून काय घेतलं पाहिजे? तो निष्क्रिय आहे, काही करत नाही. उगीच सारखं त्याच्यावर आरोप करायचे नाही. तूच असं केलंस, माझी वाट लागलीस, माझं असं सगळं करून टाकलंस, माझं सगळं बिघडून टाकलंस, असं देवाला म्हणण्याची काही गरज नाही. कारण शास्त्रानं भगवंताला अनेक नामं दिली आहेत. नामाची या शस्त्रवरी नामे नावाई अवधारी सजोनी या संसारी तारू झालो. पुढे आता ओव्या येणार आहेत 9व्या अध्यायामध्ये. नामाच्या शस्त्रवरी शब्द कुठला वापरलाय माऊलीने? सहस्त्रनाम म्हणजे विष्णुनाम, विष्णू सहस्त्रनाम. नामाच्या शस्त्रवरी नावाई अवधारी, अशा नावा केल्यास तू त्या संसार समुद्रातून बाहेर पडायला. नाव कुठली? नामाची. किती नावा तर सहस्त्रनाम म्हणजे विष्णू सहस्त्रनाम. आणि त्याच्यात बसून तू तरुण जाशील. बघा केवढी भक्तीचा महिमा केवढा आहे. परंतु इथं म्हणतात मुळात समजून घेऊन अशी भक्ती केली पाहिजे तरच. म्हणून भगवंताच्या ठिकाणी नाम तरी नाहीच आणि क्रिया सुद्धा समजत नाही. कारण तो व्यापक आहे, अवयव नाहीत त्याला, काय हात पाय डोळे, मग तो क्रिया कशी करेल सांगा बघू. आता बघतो म्हणायला त्याला डोळे तरी पाहिजेत बघण्याची क्रिया घडायला, त्याला हात तरी पाहिजेत हलवायला, पाय तरी पाहिजेत चालायला, त्याला काहीच नाही आहे. व्यापक आहे तो, सगळीकडे आहे. आणि व्यापक असल्यामुळे हालता येत नाही, अवयव नसल्यामुळे क्रिया घडत नाहीत, त्यामुळं क्रिया नाही. आकाश कसं व्यापक आहे की नाही? आकाशाची उपमा परमात्म्याला देतात. त्याचं कारण काय बघा, त्याला व्यापकत्व आकाशासारखं आहे. आकाश हलते का बघा? नाही. व्यापक आणि उदास जैसे का आकाश. आकाश व्यापक आहे म्हणून क्रिया नाही. म्हणून परमात्मा जो आहे त्याला जन्मच नाही, अजन्म आहे, त्यामुळे त्याला देह नाही. देहधारी म्हणून म्हणतात ना, विदेयाशी देह धर्म आरोपिती. मी विदेय आहे म्हणजे देहरहित आहे, अशरीरी आहे मी. आणि अशरीरी असताना सुद्धा मला देहधर्म अर्पण करतात. मुळात माझा जन्मच नाही, मला देह कसा असेल? परमात्मा अजन्म आहे. अज शब्द जो वापरलाय तो अजन्म आहे, त्याला देह नाही. मग जन्म मानला तर तो विनाशी ठरेल का नाही? जन्म मानला देवाचा तर त्याचा मृत्यू पण होईल देवाचा. मग त्यामुळे देवाला जन्म नाही. म्हणून देहधर्म नाहीत. कुठले देहधर्म नाहीत? असते जायते कालच्या चिंतनामध्ये आपण घेतले होते. शरीराला जे विकार आहे ते देवाकडे नाहीत. तो रूपरहित आहे, रंगरहित आहे. माऊली तरी ओवीमध्ये वर्णन करताना म्हणतात, तैसे जिया वस्तूच्या ठाई कोणीच का आभासू नाही. कुठल्याही प्रकारचा आभास नामाचा, देहधर्माचा, कर्माचा, त्या कुठल्याचाच आभास म्हणजे प्रतिबिंबत्व जिच्या ज्या ठिकाणी नाही, तया तैसा जिये वस्तूच्या ठाई कोणीच का आभासू नाही. ते माझे निजधाम पाही पाटाचे गा. मी तिथं राहतो जिथं कुठल्याही प्रकारचं विकार नाहीत, आभास नाहीत, प्रतिभासात्मका नाही, प्रतिभास या ठिकाणी होत नाहीत. अशा ठिकाणी मी आहे. निजनाम पाही पाटाचे गा. याचा अर्थ जिथं नाम नाही, जिथं क्रिया नाही, जिथं देह नाही, त्या ठिकाणी मी आहे. हे वर्णन माऊलीने अगदी विस्तृत पद्धतीने केलं आलं ना. मनो येतुनी अनामा नाम मज अक्रियाशी कर्म विधेयाशी देह धर्म आरोपिती माझा आकार शून्य आकार. आकार माझा आकारच नाही, आकार शून्य आहे मी, तरी मला आकार देतात. निरुपाधिक उपचारा, मला कुठलीही उपाधी नसताना उपचार करतात. म्हणजे आंघोळ घालतात, नैवेद्य दाखवतात, हे उपचार. मज विधिवर्जिता व्यवहार, माझ्या ठिकाणी विधी नाही आणि निषिद्ध नाही, तर तिथे विधिवर्जित करतात. आचार दिका असे आचार करतात. म्हणजे आकार शून्य असून मला आकार मानतात. मी निरुपाधिक असून सुद्धा मला ध्यानाच्या द्वारे षोडशोपचाराच्या द्वारे काही काही गोष्टी अर्पण करतात.
मी निर्गुण रूपाने शास्त्र विधिरहित असून सुद्धा मला कुठले शास्त्र लागू पडत नाही. निषेधही नाहीत आणि विधी नाही. शास्त्र दोनच गोष्टी सांगतं, एक विधी आणि निषेध. तर मला विधी निषेधाचा मला लाग काय होत नाही, म्हणून माझ्याशी स्नानादी आचाराचा व्यवहार करतात. मला आंघोळ घालतात, स्नान घालतात, मला धूप दीप काय करतात, अर्पण करतात. जणू मी आकारामध्ये आहे. मी निरुपाधिक आहे. कशाला मला उपचार? निरुपाधिक प्रेमा वर्णन माऊलींनी केले. निरुपचार प्रेमा हे जे आहेत आत्मतत्वाच्या ठिकाणी कुठलेही उपचार उपयोगाचे नाहीत. कारण मी निराकार असून माझ्या ठिकाणी आकार मानतात. म्हणजे असा आहे, नाक असं आहे, डोळे असे आहे, असं मानतात, आकार मानतात. उपाधिरहित असून सुद्धा उपचार करतात. म्हणजे पूजेचे प्रकार करतात. मूर्ती पुढे समोर ठेवतात, शालिग्राम तरी ठेवतील, त्याला काहीतरी लावत बसतात, त्याला गंधाक्षता वाहतात, धूप दीप वाहतात. हे उपचार करतात. मला मी निरुपचारी आहे, कारण मला उपचाराची गरजच नाही. तरी पण माझ्यावर उपचार. मला शास्त्र मर्यादेचे बंधन नाही नसताना सुद्धा आचाराची बंधनं माझ्यावरती घालतात. म्हणजे पूजेतले काही आचार आहेत नाही काय आहे, ती बंधनं माझ्यावर घालतात. ती वास्तविक मी त्याच्यामध्ये काय नाही, म्हणून म्हणतात आकार शून्य आकार. म्हणजे भगवंताला आकार नाही म्हणून उपाधी पण नाही. उपाधी म्हणजे काय? बाहेरून गोष्टीची चिकटवलेली असते त्याला उपाधी म्हणतात. खरा मी कोण आहे? आत्मस्वरूपाने मी आहे. पण उपाधी कोणती मला आहे? देहाची उपाधी आहे. आणखीन कुठली कुठली उपाधी घेतली? मी बाबा झालो, मी मुलगा झालो, मी मुलगी झालो, पत्नी झालो, या सगळ्या उपाध्या. ह्या उपाध्या बाहेर काढल्या की मी माणूस आहे हे मूळ गोष्ट शिल्लक राहते. तसंही तो वर्णन आहे. भगवंताला आकार नाही, उपाधी नाही, तरीही धूप दीप नैवेद्य अर्पण करतातच. आणि दुसरी गोष्ट म्हणतात, मी कुठल्याही विधीचा गुलाम नाही. गुलाम म्हणजे मला हे विधी असलेच पाहिजेत असं काही नाही माझं. कारण मला विधीच्या पलीकडे म्हणतात ते विधी वर्जिता व्यवहार. मला वर्जित आहे ते, तरी विधीचा किंकर नाही मी. अमुक करावं, अमुक करू नये हा विधी निषेध मला नसताना तसं मानतात. हे बोलायला नको पाहिजे, खूप विस्तार होईल त्याचा. पण पुढे आपण जाऊया. मग वर्ण ही ना वर्ण गुणातीताशी गुण. मला वर्ण नाही, गुणातीताशी गुण. मला कुठलेही गुण नाहीत. माझं अचरणाचरण. मला पाय नाहीत तरी चरण आहेत. अपाणी या पाणी. मला हात नाहीत तरी, म्हणजे हात नाहीत पाय नाहीत तरी म्हणतात यांचे हात असे आहेत. ते अजानुभव आहे. ध्याया ध्यान बाजू भाऊ धृतसर धनुष्या बद्ध पद्मासनस्तम. कोण वर्णन करते सांगा बघू? आम्हीच करतोय का नाही त्याचं वर्णन? अजानुभव आहेत ते. अजानुभव म्हणजे त्यांचे हात लांब आहेत. माऊली काय म्हणतात? अपानिया पाणी. अपानिया पाणी म्हणजे पाणी. अपन पाणी म्हणजे अपाणी या शब्दाचा अर्थ होतो. पाणी शब्दाचा अर्थ आहे हात आणि चरण शब्दाचा अर्थ आहे पाय. मला पाय नाहीत, हात नाहीत तरी तशी कल्पना करतात. मला वर्ण नाही, म्हणजे वर्ण कसला? मी गौरवर्ण आहे वगैरे काय नाही. किंवा गुण, माझ्यात गुण नाही, मी निर्गुण आहे, गुणातीत आहे. म्हणजे मी ब्राह्मणादी वर्णहीन. किंवा वर्णन करताना मी जात आणि वर्णरहित आहे. मला कुठली जात नाही. आता ह्या जातीने ते करायचं, त्या जातीने. ह्या जाती कुणी केल्या? माणसाने केलेल्या आहेत. त्यामुळे मला जात नाही, मला वर्ण नाही, मी गुणातीत आहे. पण हवं ते गुण मला देतात. म्हणजे तो असा आहे, तो करुणा सागर आहे, तो दयाळू आहे. हे गुण कोणी चिकटवले? आम्ही चिकटवले त्याला. दयाळू आहे, करुणाकर आहे, हे गुण. वास्तविक तो गुणातीत आहे. म्हणजे सत्वरजतम गुण त्याच्याकडे नाही आहे, ते प्रकृतीत आहे. पण प्रकृतीत आम्ही राहत असल्यामुळे त्याला चिकटवतोय आपण येऊन. हात पाय नसताना तसे हात पाय मला आहेत असं मानतात. आणि मी प्रकृतीच्या पलीकडे असल्यामुळे जाती नाहीत मला, मला गुण नाहीत, हात पाय अजिबात भगवंताला परमात्म्याला नाहीत. तरी पण तशी कल्पना करतात आणि तसा व्यवहारही करतात. नुसती कल्पना करून माणसं ग बसत नाहीत, तसा व्यवहारही करतात. आता हा जो व्यवहार आहे हा समजून समजून व्हावा. उपासना करण्यामध्ये हिथं उपासनेचं वर्णन खूप संतांनी करून ठेवलेलं आहे. महात्मे नामाचं वर्णन केलेलं आहे. याचा अर्थ काय नाम घेऊ नये काय? तो नामातीत आहे म्हणून घ्यावं, पण त्याला समजून घेऊन त्याचं नाम घ्यावं. मुळात तो नामाच्या पलीकडे आहे, तरी पण माझ्यासाठी तो कृपावंत व्हावा म्हणून मी त्याचं नाम घेतो.
मी तो कृपा माझ्यावर त्याची असावी म्हणून मी त्याची पूजा अर्चा करतो, मूर्तीच्या द्वारे त्याला स्थापन करतो आणि त्याद्वारे मी त्याचं सगळं जे षोडोपचार आहेत ते उपचार करतो. वास्तविक तो निरुपचार्य आहे, पण त्या निरुपचाराला मी माझं प्रेम अर्पण करतो. वास्तविक त्याला प्रेमाची पण गरज नाही, कारण प्रेम हे त्याचं स्वरूप आहे. तसं स्वरूप उलट आपलं व्हायला पाहिजे, पण त्याचं स्वरूप प्रेम असताना तो प्रेम असल्यासारखं आपण करतो. चांगला आहे, ठीक आहे की, पण त्याला मुळात समजून घेतलं पाहिजे की तो प्रकृतीच्या पलीकडं आहे, जातीरहित आहे, गुणरहित आहे, चरणरहित आहे आणि हातरहित, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचे हात पाय वगैरे काहीही नाही. त्यामुळे त्याचा विचार या ओळीपर्यंत माऊली असा करतात की अशा पद्धतीनं त्याच्याकडं कुठल्याही प्रकारची अशी लक्षणं नसताना सुद्धा भगवंताला आपण एखाद्या लक्षणामध्ये अडकवून ठेवतो, बांधून ठेवतो. हे बांधणं त्याला नको आहे. ते म्हणते मला विधी नाही, मला निश्चित नाही, मला जातीत आणू नका. म्हणतात ना, ह्या जातीचा तो देव, त्या जातीचा तो देव. ह्याला आणला कोणी जातीमध्ये जरा मला सांगा. विचार करण्यासारखा मुद्दा आहे ना. माणसाने केलं, भगवंत काय सांगतात, तुम्ही माणूच नाही का ह्या जातीचा, मी मलाच जात नाही, तुम्ही काय त्याला जातीत आणताय. त्याच्यापेक्षा मी जात रहित आहे, मला गुणात आणू नका, मी गुणरहित आहे. तर अशा पद्धतीनं माऊली वर्णन करायला. अजून पुढे वर्णन आहेत बरं काय, अजून खूप वर्णन त्या भगवंताचं केलेलं आहे, परमात्म्याचं नेमका कसं आहे आपण समजून घेऊया उद्याच्या चिंतनामध्ये. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठल, जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.